नमस्कार भावांनो बहिणींनो. आज भैया जायले आता शाळेत तर येईन आता लवकर म्हणे. मग आज झाला मला उठायला उशीर, म्हणजे त्यानं उठवलंच नाही, त्याचंच त्यानं आवरलं. म्हणला नाही मम्मी लवकर उठ का काही, त्याचं त्यानंच आवरलं. शाळेत गेला, शाळेचे कपडे घेतले आणि आंघोळ गिंघोळ केली आणि लगेच म्हणे मम्मी आता मी चाललो शाळेत. म्हणलं भैया मला काहून नाही उठवलं, म्हणजे नाही उठवलं त्यात. आणि मग घरी आला रुमाल, तर दोन्ही रुमाला कुठं ठुले काय माहिती ना. आता रुमाल धुणले तर सापडली, म्हणजे एका ठिकाणी वस्तू ठेवत नाही. असा करतोय भैया, का ठेवून द्यायचं का काही नाही. माझ्या आवडीचं जेवण बनव म्हणे मम्मी, तर डाळ भात बनव म्हणे. म्हणलं हो बनवून ठेवते. आज लवकर येईन म्हणे मम्मी मी 10:30 वाजता, पण आता वाजले तर 11. आता पीठ भिजवायचं आहे आणि पोळ्या मग नंतर आता 2च करायच्या दाजी पुरते. आता डाळ भात करेल असल्यावर भैया काय पोळी खात नाही. तुमचे दाजी म्हणे मला ठेसा वाट, त्याला ठेसा वाटून ठेवलाय आता. आणि फिकं वरण बनवले त्याच्यासाठी, त्याला आवडते. जाड्या मिरच्या आणल्या तळायला, तर म्हणे नाही म्हणे आज मला. ते म्हणे एखाद दिवशी बनव. म्हणलं एखाद दिवशी कशाला, तुमची इच्छा आहे तर आताच बनवून ठेवते म्हणलं. मस्त ठेसा वाटला मग, आणि जेवण बनवून ठेवले त्याच्यासाठी. तर पोळ्या करायच्यात. काय भात काय खात नाहीत ते, सर्दी झाली द्यायला. तर म्हणे मी काय भात खाणार नाही, माझ्या वाट्याचा काय टाकू नको म्हणे भात. म्हणलं बरं म्हणलं. मग त्याला ते नाही म्हणले तर मग म्हणलं राहू द्या आता. मग भैयासाठी बनवलं आहे आता. भैयाला आपल्यालाही जेवण आवडतं आहे डाळ भाताचं. पंखा बंद केला आहे मी. फोन लावेले तर मंदिराचा लाईट लावा लागन दाजी यायच्या आत. मग डबल बोलतेत म्हणून मंदिराचा लाईट काहून चालू नाही असं म्हणतील मला. पायासमोरच्या घरात कसं भडक येतच नाही, त्या घरातले भडक हेडं येते. मग त्याच्यामुळंच मला तिथले हेडं आवडतात आपल्या त्या घरातले. आता सगळे कामं झालेत लगेच, सगळे लगे कामं गिमं आवरून घेतलेत. आणि पीठ भिजवायचे आधी भांडे घासले, मोटर चालू केली. मग जा पाणी येऊ लागलं तर मग भांडे गिंडे घासलेत आता पटपट. आज 7 वाजले मला उठायला. मग दाजीला जायचं होतं कामाला, त्याला बरं नव्हतं, तापण हे. मग मी म्हणलं तुम्ही आता थोडासा चहा घेऊन जा. मग दाजी म्हणे उठा जाय ना 9 वाजता म्हणे, मी घरीच तर राहतो. त्याचं आवरून दिलं, म्हणजे आडवं म्हणू लागले ती. तर मग म्हणलं आता आपण घ्यावं म्हणलं पटपट कामं आवरून. एवढे पटपट कामं आवरून घेतले तर दमच खाल्ला नाही. आता लगे डायरेक्टच कामं गिमं आवरले आणि फोन घेतला हातात एवढं काढायला. उशीर झाला ना, मग कामाला उशीर होतोय. म्हणलं आता आपण ढिल्ल्याखाली काम नाही करायचं, पटपट काम करून घ्यायचं असं आहे आता. म्हणलं आपण आपलं पटकन आवरलं मग एवढं टेन्शन राहत नाही. आधी गेले सांबार मिरच्या घेऊन आले, त्याला जाड्या मिरच्या आवडतात वरणासंग. तर म्हणलं मग आपण घेऊन या. आणि आता आज संध्याकाळी अंड्याचीच भाजी बनवीन. तर दाजी काय माहीत त्याला नाही आवडत अंड्याची भाजी, भैयासाठी बनवीन थोडीशी. काल पनीर बनवलं तर दोघायला एवढं आवडलं म्हणे, लय भारी बनवलंय म्हणे. पण मी रेसिपीच नाही टाकली. लय आवडलं होतं, शॉर्ट व्हिडिओ टाकला त्याला पण मस्त कमेंडी आल्यात. सगळ्या भावाला बहिणीला मी म्हणलं जेवायला या भावांनो बहिणींनो शॉर्ट व्हिडिओमध्ये. म्हणलं आज तुम्हाला बाय करायचंच नाही, ते मी जेवायलाच या. तर सगळ्याला जेवण आवडलं म्हणे, लय भारी आहे म्हणे. आता कमेंडी आल्यात तर, आणि जास्त करून बहिणीच्याच कमेंडी येतात. जास्त करून माझ्या बहिणीला कमेंडी करतात. आणि 2च दादाच्या येतात, कोकणच्या दादाची आणि एका दादाची. 2 जणांच्याच कमेंडी येतात, दादाच्या दोघांच्या. जास्त माझ्या बहिणीच्याच कमेंडी येतात आपल्या चॅनलला. लांबून येतात, लय लांबून येतात लगे. हिंदी जर कमेंडी आल्या इंग्लिशमध्ये तर छानच मस्त चांगल्या कमेंडी येतात. मग तेव्हा आपल्याला काही वाटत नाही, लय भारी कमेंडी करतात. आता म्हणलं आपण हे करून घ्यावं. म्हणलं आता थोडंसं पीठ, म्हणजे 12 वाजले तेव्हा मग आधी भैयाला जेवण घेऊन देईन, त्याला जेवू घालते, नंतर पीठ भिजवते. काय सांगावं, बाहेर तर निघायचा लाग नाही, एवढी गरमट वातावरण आहे. लय लगे दाजी गेले ते फिरायला, तर लय पायऱ्या होत्या, का लय पायऱ्या चढायच्या होत्या लगे, एकदम लगे असं पाढावर देवी. मग त्याच्यामुळं मग त्याला जास्त शीन आलाय, म्हणजे लय शीन आला त्याला जास्त. मग त्याच्यामुळंच त्याचे पाय नाही दुखायला लागलेत. आणि मग म्हणून त्याला तापण हे ना, अंग भरून आल्या आणि वाटायला लय वरी होतं लगे. मला म्हणे तू तर वरी चढलीच नसती म्हणे, एका ठिकाणीच म्हणली असती. मला नाही यायचं बापा एवढ्या वरी, मी खालीच बसते. म्हणलं भैया चढला असता का? तर म्हणे हो भैया पायऱ्या चढला असता, पण तू म्हणली असती म्हणे मी लय थकले आणि मला इथंच बसू द्या. पावसाळ्यात लय भारी वातावरण आहे म्हणते तिकडं, पण हे उन्हाळ्याचेच गेलते.
तर लगे चांगलं लंबा प्रवास होता, लय लंबा प्रवास होता. तर मग त्याला शीण आल्या आणि झाले त्या प्रवासानं. आणि मी काय केलं, त्याला ताक दिलं. तर ते त्याच्यात पाणी टाकलं होतं थोडं ताकात. तर त्याला ताकात पाणी नाही टाकत म्हणते ते, म्हणे कशाला टाकलं, मला सर्दी होती. लगे डोकं येत दुखायला लागलं मी ताकात पाणी टाकल्यामुळं. तर असं झालं, लय डोकं दुखायला लागलं म्हणे. मग तसं होतं आहे. मग त्याला म्हणलं आता मला काय माहिती, म्हणलं आता नाही टाकणार म्हणलं ताकात पाणी, ताक बनवल्यावर. तसं झालं त्याला, सर्दी होती म्हणे. म्हणून मग जास्त अंग भरून आलं आणि डोकं दुखायला लागले त्याचं, बाकी काहीच नाही. आणि कालच त्याला तर हलकी ताप आले आणि झालं तर म्हणे लय पाय दुखायला लागलेत. आणि आता इथं ठणकायला लागले त्याचं, म्हणजे सर्दी झाली. तर रातच्यातून सर्दी झाली असं होतं आहे. मग म्हणे मला लय सर्दी झाली म्हणे, आता ताकात पाणी टाका जाऊ नको म्हणे तो. म्हणलं आता नाही टाकणार. आता कंप्लीट कामं झालेत आपले घरातले. हे बनवून ठेवलं जेवण. आणि आता भिजवायचं आहे पीठ. भैया शाळेतून आल्यावर मग गडबड करते. त्याला काही पोळी खायत नाही, तेव्हा दाजीपुरतंच बनवायच्यात पोळ्या. असं होतं आहे. मग सकाळी म्हणलं आपण उशिरा उठलं तर मग लय कामं लांबतात का, लय कामं लांबतात म्हणलं. जास्त आता आपण घोळमोळ करण्यात मजा नाही. पट कामं आवरून घ्यावं आणि म्हणलं मग नंतर निवांत बसता येते. आधी दम खायचा नाही, लेकरू येते म्हणलं शाळेतून. आणि मग ते सकाळीच जाताना म्हणे मम्मी म्हणलं भूक लागले आणि झालं. ते काय नाश्ता करत नाही म्हणे, एवढ्या सकाळी म्हणलं नाही नाश्ता करू वाटत म्हणे. मम्मी मला आज भूक लागल्यासारखं झाले म्हणे. तो हे ना म्हणे आज लवकर जेवण बनवून ठेवी मम्मी. तर मग त्याच्या आवडीचं जेवण बनवून ठेवले. आता मी पाया लागले भैयाची वाट. म्हणजे सकाळीच म्हणे मम्मी मला भूक लागली म्हणे. आणि मग मी म्हणलं भैया तो काय खाऊन जाय ना. तर म्हणे नको मम्मी मला एवढ्या सकाळी नाही खाऊ वाटत असा म्हणे आपला भैया. मग तो जर म्हणला मम्मी मला भूक लागली, मग मला मन दुखतं आहे, तो खाऊन नाही गेलात मग मला चांगलं वाटत नाही. वाटतंय आपल्या लेकराला भूक लागली आणि खाऊन पण नाही गेलं मग मन दुखतं आहे, मग असं होतं. त्याच्यामुळं म्हणलं भैया तू लवकर ये म्हणलं. म्हणे मम्मी मी लवकर येईन, तू आहे ना जेवण बनवून ठेव. जर लवकर शाळेतून सुट्टी व्हायची असली तर मला आधीच सांगून जातो, त्याला दम नाही निघत भुकाचा, लय भूक लागते त्याला. त्याच्यामुळं व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आणि व्हिडिओ कसे वाटते तर सांगा जा मला. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.